नानपूरचे जे नदीकाठीचे पूर्णच्या पूर्ण घर आहे ते पूर्णच्या पूर्ण पाण्यात गेले आहे म्हणते। आणि गाईज पूर्णच्या पूर्ण फुलाले पा एकासाठी पा गाईज किती पाहिजे हाती भर नाही गाईज इथभर पाण्यात। आता एक जर शिरवा आला ना तर पूर्ण पाणी गाईज हे नानपूर आहे नानपूर। तर मित्रांनो विषय असा आलाय एक नाही का तात्काळ मीटिंग म्हणजे आपल्याला अर्जंट जावं लागत आहे तिकडे। कारण नानपूर जे गाव आहे हे पूर्ण म्हणजे एक साईडचा जेवढा नदीकडचा भाग आहे हा पूर्णच्या पूर्ण यानं काय म्हणतात पाण्यानं व्यापला आहे। म्हणून आम्हाला अर्जंटमध्ये एक कॉल आला आणि आपल्याला जायचं आहे तिकडे पाणी पाहासाठी। काहीच पहिले पाणी चेक करायचं आहे। रोन आला तर रोन गेला काही जातात आणि पहिले जायचं आपल्याला अर्जंट नानपूर। कारण नानपूरचे जे नदीकाठीचे पूर्णच्या पूर्ण घर आहे ते पूर्णच्या पूर्ण पाण्यात गेले आहे म्हणते। आणि तिथचा आपल्याला कॉल आला होता मानसचा तर जा लागणार आहे गाईज आपल्याला। तर चलो नानपूर एक्सप्लोर करायचं आहे गाईज पटपट पटपट। आम्ही नाही कॉन्ट्री करून इकडे पा गाडी आपली वेदांत वैभव कॉन्ट्री करून पेट्रोल टाकून दिला गाडी द्यायची पेट्रोल कॉन्ट्री करून आम्ही टाकलं 10 रुपये 30 रुपयाचे पेट्रोल म्हणजे नानपूर जाणे न करायचं गाईज। चलो ही गाडी आहे गाईज याच्यावर आम्ही 3 जण चालतो। ही भुमराची गाडी आहे यावर आम्ही 30चं पेट्रोल। चलो गाईज तर मित्रांनो विषय असा झाला आहे नागपूरमध्ये आलेलो होतो आपण आणि नागपूरचा जो माहोल आहे सध्याचा तो बघून घ्या गाईस। हा पूल आहे आणि हा थोडासा उभा झालेला आहे। हे पूर्ण बसस्टॉप आहे त्या बसस्टॉपपर्यंत ते पाणी आलं आहे पूर्ण। हे जे आहे मसानकुट्या कचऱ्याचं काहीतरी तिथं पण पाणी आणि पूर्ण पुलावर पाणी सध्या वाहतूक चालू आहे। पण हे इथपर्यंतच आहे पूल तरी पूर्ण नाही का इथपर्यंत आलेलं पाणी गाईस ते होईल। नाही आम्ही वरतून पाहिलं गाईज पूर्णच्या पूर्ण फुलाले पा एकासाठी पा गाईज किती पाहिजे विषय असा झाला एक जर शिरवा आला एक फक्त वरतून पाणी जर आलं तर या पुलावरून पाणी जाण्याची शक्यता 100% काय 101% आहे। फक्त एकाची बारी आहे आणि सध्यापर्यंत तरी बस वगैरे हे जे आहे हे सगळं चालू आहे सध्यापर्यंत तरी। आणि हे पा हे आहे आणि याची जे हे आहे हे वरतं येतं सध्या तरी वाहतूक चालू आहे गाईज। आणि हा जो पूल आहे हा नानपूरचा आहे बघा। आता नानपूरचं जे आहे गावात तरी कोणाच्या घरात वगैरे पाणी घुसलं म्हणते तर ते पण बघू गाईज आम्ही। चलो गाईज तर मित्रांनो विषय असा आहे आणि जे आता आपलं हे झालं होतं युथ पार्लमेंट त्याचे जे आमदार होते विपक्ष आमदार वेदांतजी हे सुद्धा पाहणी करण्यासाठी आलेले आहे आणि हे पाहणी करताय गाईज। आणि यांच्या आता सेवेत राहणार आहे फ्युचरचे आमदार गाईज पाहणी करताय वेदांतजी। काय वाटते खोलीकरण वगैरे काही करावं लागेल का वेदांतजी? हो आढावा बैठक घेऊन तर बघा जो विषय आहे तो नानपूरच्या पुलावर चालू आहे गाईज आणि भरधाव असं पाणी आलेलं आहे। आणि तुम्हाला पाणी दाखवतो गाईज चेक आउट गाईज बम पाणी आलं आहे बम पाणी आहे गाईज। सध्या आपण नानपूरच्या पुलावर आहे आणि पाणी बघा। तर अशाच प्रकारे गाईज काही वेळानंतर हे पाणी जे आहे पुलावरून जाणार आहे। चलो तर जिथं आपण आलो ना हे नाही का नानपूर गाव आहे। या नानपूरच्या गावामध्ये पूर आला आहे नदीला नानपूरच्या त्यात पण पाणी काहीच हे जे आहे ना हे पूर्ण आणि बाजू समोरच्या पूर्ण घरात पण पाणी घुसलेलं आहे।
गाइस ये नानपुर है, नानपुर। नानपुर में आई गाइस पहाड़। तर मित्रांनो विषय असा होता, नानपूर जे आहे ना हे गाव आर्वी तहसील मध्ये येते आणि हे बघ टोंगड्यापर्यंत गाईस पाणी होतं। पहा हा बाबू, अरे पाणी कितीपर्यंत आहे? टोंगड्यापर्यंत आहे ना। हा इकडे चालला, हे जे आहे ना नानपुर गाव आहे गाइस। नानपुर गाव में आई बाढ़, पूरा गाव खत्म होने के लायक हो गया गाइस। जो गावाजवळचं जे असतं ना म्हणजे पुलाजवळचे ते असा विषय चालू आहे। चला आता निघतो आम्ही बाहेर, कारण इचू काट्याचं बेकार आहे गाइस। पाणी वगैरे आलं, इचू काटा वगैरे दिसत नाही, त्या कारणात आपण बाहेर निघून जाऊ। चलो आता मी मानसला पण कॉल केला होता, तो पण येऊन राहिला, त्याला पण भेटू गाइस। चलो आता नाही का आपण पाण्याच्या बाहेर निघालो होतो, पण डबल नाही का मानसचा कॉल आला, तो येणार आहे आणि डबल झालो आपण पाण्यात। तर चला दादा पण चाललाय गाईज। पहा एवढं खोसा लागते कारण खूप पाणी आलंय नानपूरमध्ये आणि पहा गावात पाणी घुसलंय गाईज। तिकडून तर पाहतो माणूस येऊ राहिला, त्याला पण भेटू आपण। आणि हे गाव जे आहे ना गाईज बघून घ्या, हे गाव आहे नानपूर। नानपूर आहे गाईज, नानपूर। तर मित्रांनो पहा माणूस आलाय, माणसच्या गावात ग्रामपंचायत समोर गाईज एवढं मोठं पाणी आहे। तो आतापर्यंत इथं सुद्धा म्हणते, त्याला आपण कॉल करून डबल बोलवला गाईज। बघा आपा छोट्या पाणी बघा गाईज किती आहे, माणसच्या टोंगड्यापर्यंत आहे, आपल्या पण टोंगड्यापर्यंत आहे गाईज। बघा येणे इकडे पाण्यात आणि हे जे आहे ना या साईडनं दूर आहे थोडीशी नदी आहे गाईज। हे पूर्णच्या पूर्ण असं पाणी आलं इथं। नानपूर गाव की दशा गाईज देखो, पाणी आल्यावरच गाव हे असं होते, नाही तर एक नंबर गाव आहे गाईज नानपूर। तेव्हा बोर्ड वेदांत जी। हां तर बघा गाईज एअरटेलचे हे टेलिकॉम लाईनमध्ये काम करणारे हे आहे दादा, आणि यांचं गाव जे आहे ह्या त्याच्या तिकडे आहे पलीकडे का गाईज। हे जे आहे एअरटेल टेलिकॉम लाईनचे माणसं आहे, दोघे जण वापस चालले। यांना या साईडनं जायचं होतं, या गावाच्या तिकडे, इथं पाणी असल्यामुळे त्यांचं झालं। आता ते कंपनीला काय जॉब देईन गाईज, त्यांना वाटतं का यांनी यांच्या जीवावर आलं म्हणून काम नाही केलं। पहा त्यांना आता वापस जावं लागलं आमच्या देखता, सुट्टी दिली आहे गाईज। हे पहा एअरटेल टेलिकॉम लाईनचे माणसं जे आता गाडी घेऊन गेलेले आहे, त्यांची या गावाच्या तिकडे जायचं होतं त्याला। त्यांची नाही का आज साईड लॉन्चिंग होती, त्या कारणात त्याला जायचं होतं, पण ते काही कारणास्तव जाऊ नाही शकले। म्हणजे खूप पाणी आहे गाईज नानपूरमध्ये। मी चालो जवळजवळ या मांडीपर्यंत पाणी होतं गाईज, मी टोंगड्यापर्यंत गेलो, त्या समोर काही गेलो नाही गाईज। चलो तर अशाच प्रकारे आपला नानपूरचा हा दौरा खत्म झालेला आहे गाईज। आणि नानपूर में आई बाढ़ और नानपूर हो गया संकट में गाईज। अभी बहुत दिक्कत वाली बात हो गई गाईज नानपूर में। चलो मारलाय गाईज आम्ही आमच्या गाडीली किक आणि चलो डायरेक्ट घराकडे निघतो।